ची बातमी येते ज्यावर मला तुमच्याकडून अपडेट घ्यायचा आहे। विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे, ती अफवा असल्याचं देखील कळत आहे। पण अनेक कर्मचाऱ्यांना गेटवरच अडवण्यात आलेलं आहे। मीनाक्षी, निश्चितच लागवी आज सकाळी 8 नंतर जवळपास 8:20च्या दरम्यान जे आहे बॉम्ब शोधक जे आहेत त्यांची एक टीम जी आहे ती विधान भवनामध्ये दाखल झाली आणि अचानकपणे मात्र जी ज्या एंट्रीसाठी लोकांची गर्दी असते, मग ते स्टाफ असतील, विधान भवनातले स्टाफ असतील किंवा मग पत्रकार असतील आणि इतर कामकाजासाठी येणारे सगळेच जे एम्प्लॉईज आहेत ते सगळे सध्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतात। आणि ही सगळी गर्दी पाहता आपण एकच लक्षात आणू शकतो की विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवरती अज्ञात व्यक्तीकडून जी आहे धमकीचा ईमेल आलेला आहे आणि त्याच ईमेलच्या अनुषंगाने आता पोलिसांनी हा संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू केलेला आहे। खरं तर अधिवेशन सुरू असून अनेक मंत्री आणि व्हीआयपी या परिसरामध्ये येत असतात, त्यामुळे विशेष काळजी ही पोलिसांनी घेतलेली आहे। त्यात देखील आपण पाहू शकतो की सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडलं जाणार नाहीये। त्यामुळे मागच्या अर्ध्या ते पाऊण तासापासून आपण पाहतोय की अनेक कर्मचारी जे आहेत जे विधान भवनासाठी कामकाजासाठी येत असतात त्यांची ही संपूर्णतः गर्दी पाहायला मिळते। मी स्वतः या ठिकाणी 8-10 वाजता आली, त्यानंतर हा संपूर्ण गेट जो आहे तो बंद केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण विधान भवन सर्च ऑपरेशन झाल्यानंतरच पोलीस जे आहेत या सगळ्यांनाच आतमध्ये येण्याची परवानगी देतील। तत्पूर्वी आपण पाहतोय की संपूर्णतः या धमकीवजा ईमेल नंतर आता ही संपूर्ण खळबळजनक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण सर्च ऑपरेशन जो आहे तो सुरू झालेला आहे। जवळपास पाऊण तास झालेला आहे आणि हे सगळेच कर्मचारी जे आहेत ते विधान भवनाच्या बाहेरच आपल्याला मोठी गर्दी करून पाहायला मिळतात। आता थोड्याच वेळात आपण पाहतोय अनेक नेते अनेक मंत्री येण्यास सुरुवात होईल, पण मात्र त्यापूर्वी हा संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू झालेला आहे आणि सुरू होत असताना मात्र पोलिसांचे विविध पथक असतील किंवा मग बॉम्ब शोधक असतील हे सगळेच तिथे उपस्थित आहेत। संपूर्ण विधान भवनाचा जो कामकाज ज्या ज्या ठिकाणी सुरू असो प्रत्येक विभागातले प्रत्येक पक्षाचे जे कार्यालय आहेत मीनाक्षी, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेले राहा। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा टीव्ही